जर कोणत्या चुकीमुळे कालचा दिवस वाईट गेला असेल तर आज त्याची आठवण काढून आजचा दिवस का व्यर्थ घालत आहात? प्रत्येक दिवस हा तुम्हाला आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी देतो, मग कालचा विचार का करायचा? आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही. चालत राहायचं आणि आपलं लक्ष्य गाठायचं. वाट बघत बसू नका. जितकं तुम्ही विचार करताना तितकंच मिळेल. आयुष्य त्याही पेक्षा कितीतरी पटीने तुमच्या पुढे चाललाय. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे. भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यात खरा पराक्रम आहे. फक्त चांगले काम करत राहा, भले लोक तुमचं कौतुक करतील किंवा नाही. अर्ध्यापेक्षा जास्त लोक ज्यावेळेस झोपेत असतात त्यावेळी सूर्य त्याची तमा न करता आपलं उगवणं काही सोडत नाही. इथे अडचणी कोणाला नाहीत. कुणी त्यावर मात करतं तर कुणी हतबल होऊन त्यात वाहून जातं. तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ शकतं, मात्र ते पूर्ण करण्याची हिंमत तुमच्यामध्ये असेल तर. यशस्वी माणसं त्यांच्या निर्णयानं जग बदलतात, मात्र अपयशी माणसं जगाच्या भीतीनं आपला निर्णय बदलतात. तुमच्या समोर विचलित करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, मात्र लक्ष गाठण्यासाठी एकच संकल्प पुरेसा आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलं तरी ध्येय गाठायचं असतं. तुम्ही एकटे पडलात, सारे तुमच्या विरोधात असतील तरी काही फरक पडत नाही. विमान नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेने उडतं, म्हणून ते उंच झेप घेतं. जे पडायला घाबरतात ना, ते कधीच उंच भरारी घेऊ शकत नाहीत. हिंमत इतकी ठेवा, तुमच्या समोर नशिबालाही झुकावं लागेल. खऱ्या अर्थानं सामर्थ्यवान व्हायचं असेल तर एकट्यानेच लढायला शिका. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच सुरू करायची जिथे हरण्याची भीती वाटते. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे. यशाचा परिणाम आणि गुणवत्ता तुमच्या विचारांची उंची ठरवते. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. हीच लोक तुमची ओळख सांगतील. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधी करू नका, कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका. दोन्हींना तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्व नाही. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणं. कष्ट करण्यात, मेहनत करण्यामध्ये अपमान कसला? अपमान तर गप्प बसण्यामध्ये. नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवणं हाच खरा संघर्ष आहे. काही वादळं विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. वेळेचं एक खूप चांगलं वैशिष्ट्य आहे, वेळ कशीही असू द्या ती कायम बदलत असते. कोणताही चांगला निर्णय घेण्यासाठी कधीच वेळ लावू नका, नाहीतर तुमचा काय निर्णय घ्यायचा याचा निर्णय वेळ घेईल.